ओके, गुड मॉर्निंग. तर आजच्या आपल्या मीटिंगचा विषय आहे वुमन अँड चिल्ड्रन केअर विथ डीएक्सन प्रोडक्ट्स. आता डीएक्सन कडे भरपूर प्रोडक्ट्स आलेत, जे पूर्वी अगदी लिमिटेड प्रोडक्ट असायचे आणि त्याच्यापैकी बरेचसे प्रोडक्ट असे आहेत की अफोर्डेबल, ज्याची किंमत अगदी 500 रुपयापेक्षा कमी आहे. 250, 300, 350, 400 रुपयापर्यंत सुद्धा. आणि एवढे सगळे प्रोडक्ट जर आपल्याला पूर्ण माहिती झाले आणि त्यातले आपण वापरले आणि जे वापरले आवडले ते जर लोकांना सांगत गेलो, तर त्यातनं आपला सर्वांचा बिझनेस चांगला होऊ शकतो. आपण बऱ्याच लोकांचं आरोग्य चांगलं करू शकतो. सगळ्यात महत्वाचं, आपल्या सगळ्यांचं जॉईनिंग डेस्क मध्ये झालंय डिस्ट्रीब्युटर या नावाने. म्हणजे आपण सर्वजण काय आहोत? वितरक आहोत. तर आता आपण वन बाय वन प्रोडक्ट पाहूया. तर सगळ्यात महत्वाचं, आपण आभार मानूया आपल्या कंपनीचे ओनर डॉक्टर लिम शिवजिन. ही जी व्यक्ती आहे IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर झाली आणि जेव्हापासून बीटेक झाले तेव्हापासून आजपर्यंत अहोरात्र डीएक्सन प्रचार प्रसार, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च, डेव्हलपमेंट, प्लांट, ओके, आणि एक्सपान्शन हे सगळं झालं होतं. आणि आता फक्त करायचं ना बिल्ड नेटवर्क. त्यामुळं हे आपल्या करता, सगळ्यांच्या करता एक देव व्यक्ती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आजचा जो विषय आहे वुमन अँड चिल्ड्रन हेल्थ केअर. तर डीएक्सन भारतामध्ये आणलं कोणी? तर सर्वात पहिल्यांदा डीएक्सन आलं डॉक्टर रत्ना वसुपाल या मॅडमच्या घरी, असं आपण म्हणूया. त्या कोण आहेत? MBBS, FCGP, FCIP, फेज, ECFG अमेरिका. यांच्या घरी डीएक्सन आलं कारण त्यांच्या सरांना कॉफीचं ऍडिक्शन होतं, हेडॅक होता, कॉन्स्टिपेशन व्हायचं. आणि प्रोफेसर वसुपाल सरांनी ते प्रोडक्ट वापरलं. त्यांना डीएक्सनची लिंग्झी 3-in-1 कॉफी खूप आवडली आणि मग त्यांनी एक विडा उचलला की मला अख्ख्या जगात जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं करत राहायचंय. आणि गेले डीएक्सन जॉईन झाल्यापासून 2000 साली डीएक्सन भारतात आले. 2000 ते आज 2024 साल चालू आहे. आजपर्यंत 24 वर्ष अव्याहतपणे ते काम करतात. आता सध्या ते दुबईमध्ये आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या डॉक्टर आहेत डॉक्टर मालती रमणी. ओके. आणि या लगातार, म्हणजे तुम्हाला यांचं स्वतःच एक युट्यूब चॅनल पण आहे आणि त्या खूप इन्फॉर्मेशन पास ऑन करतात. यांचे खूप सेमिनार ह्या पुण्यापर्यंत पण आल्या होत्या. ओके. पुण्यात पण यांचे अगदी चिंचवडला सेमिनार झालंय, कुंदन पॅलेस, आटो क्लस्टर चिंचवड, त्याच्यानंतर रामकृष्ण मोरे सभागृह या ठिकाणी ह्या मॅडम येऊन गेल्या होत्या. आणि यांच्या थ्रू जवळपास 1,00,000 जोडप्यांना मुलं सुद्धा झालेले आहेत डीएक्सन प्रोडक्ट घेतल्यानंतर. ह्या स्वतः प्रॅक्टिशनर लेडीज डॉक्टर. ओके. त्याच्यामुळं आपल्याकडं असे भरपूर डॉक्टर आहेत. एवढंच नाही तर आता पुण्यात सुद्धा आपण बघतो MD आयुर्वेदिक 3 लेडीज डॉक्टर आपल्याकडे काम करतायत. म्हणजे डीएक्सन काय नॉन मेडिकलची लोक सांगत नाहीत, तर ऍलोपॅथी प्रॅक्टिशनर लोक सुद्धा याला प्रमोट करत राहतात. मग सगळ्यात महत्वाचं वुमन्स हेल्थ मंथ आहे. मे महिना हा महिलांचा आरोग्याचा महिना म्हणून ओळखला जातो. तर सगळ्यात महत्वाचं काय करायचं आपल्याला? प्रिव्हेन्शन, म्हणजे महिला आजारी पडूच नयेत यासाठी त्यांनी आपल्या बॉडीची काय काळजी घ्यायला पाहिजे, त्यांचं आहार, ओके, त्यांचं आरोग्य कसं सांभाळायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं की आता आपण वन बाय वन प्रोडक्ट बघू जे महिलांना उपयोगी पडतं आणि महिला वारंवार येऊ शकतात. तर पहिले प्रोडक्ट आपण बघितलं तर आहे डीएक्सनचा चहा, ऋषी गॅनोटी. या चहाची खासियत काय? तर जगातला एकमेव चहा ज्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा, म्हणजे थोडक्यात RGGLच्या गोळ्यांची पावडर, जे करतं आपल्या बॉडीमध्ये पंचकर्म. चहा पंचकर्म करतो, कधी ऐकलंय का आपण? त्यामुळे डीएक्सनचा चहा बॉडीमध्ये पंचकर्म करतो. सगळ्यात महत्वाचं त्याच्यात टाकलंय कॅटेचिन, टॅनिन, फ्लेवोनाइड्स. ओके. यामुळं पहिला फायदा की फाइट्स विथ ऑक्सिडेटिव्ह डॅमेज, जे तुम्हाला बरेच दिवस अपचन होतंय, पोट साफ होत नाही, स्किन टॅन झालीये, ओके, केसांचा प्रॉब्लेम झालाय, ओके, जो तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढत जाते, युरिक ऍसिड वाढत जाते, त्याच्यानंतर बीपीचा त्रास होतो, शुगरचा त्रास होत राहतो, हे सगळेच्या सगळे त्रास हे आपल्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असल्यामुळे चहामध्ये याचा खूप फायदा व्हायला लागतो. ऍसिडिटी, पित्ता करता लिटरली कित्येक मेडिकलमध्ये लोक परस्पर जाऊन पित्ताच्या गोळ्या खातात. ओके. आणि पित्ताच्या गोळीचं एक वैशिष्ट्य आहे की पित्ताची गोळी जर तुम्ही खाल्ली तर तात्पुरतं तुम्हाला बरं वाटायला लागेल, पण बॉडीतलं पित्त जात नाही आणि त्याच्यामुळं परत परत डोकेदुखीचा त्रास तुम्हाला वाढू शकतो. आणि जेवढे आजार बॉडीमध्ये लोकांना येतात, मग तो संधिवात असू दे, नाहीतर कॅन्सर असू दे, नाहीतर डायबिटीस असू दे, तुम्हाला कुठलाही गायनिक इश्यू असू दे,
किंवा हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम असू दे, हा चालू होतो फक्त ऍसिडिटी मुळे. आणि सगळा दुधाचा चहा जो तुम्ही सगळे पिताय, दूध साखर, त्यांनी तुमच्या बॉडीतलं पित्त भयंकर वाढतं, इन्फ्लेमेशन बॉडीत वाढत राहतं दुधाच्या चहानी. म्हणजे काय होत राहतं तर आगाग होत राहणं, जळजळ होत राहणं पोटामध्ये, टॉयलेटमध्ये, युरिनमध्ये, स्किनमध्ये दाह होत राहतो. आणि आपला जो चहा आहे तो ओळखला जातो पॅरॉक्सिडेशन, म्हणजे फॅट बर्नर. ह्या चहा पिल्याने वजन संतुलित राहतं. सगळ्यात महत्वाचं, बॉडीतलं एक्सेस फॅट कमी व्हायला लागतील. महिलांच्या सर्व आजारासाठी हा चहा उत्तम कार्य करतो. मग पिरियडचा त्रास असू देत, ल्युकेरिया अंगावरचा जाण्याचा प्रॉब्लेम असू देत, ओके, स्किनचा टॅन होण्याचा प्रॉब्लेम असू देत, ओबेसिटी असू देत, मायग्रेन असू देत, त्या सगळ्या ठिकाणी काम करतो. हा चहा पिला की बद्धकोष्ठता, म्हणजे जर पोट साफ होत असेल, मूळव्याध, फिशर, फिस्तुला, टॉयलेट मधून रक्त पडतंय, हे त्रास सुद्धा कमी व्हायला लागतात. हार्मोनल इम्बॅलन्स, पिरियड रेग्युलर येत नाही किंवा थायरॉइडचे इश्यू जर असतील तर हे सगळे फक्त चहा पिल्याने दूर होणार आहेत. रक्तातली साखर कंट्रोलमध्ये येते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतो. आणि सगळ्यात महत्वाचं, हा चहा पिताना एकच लक्षात ठेवायचं की तुम्हाला हा चहा फक्त गरम पाणी उकळायचंय, अगदी ग्लासभर पाणी उकळा किंवा एक तांब्यावर पाणी उकळा. आणि जेव्हा तुम्ही ग्लासभर पाणी उकळाल तेव्हा एक अर्धा चमचा चहापत्ती याच डब्यातली, आणि एक तांब्या पाणी उकळलं तर एक चमचा चहापत्ती ऋषी गॅनो टीच्या डब्यातली चहापत्ती टाकायची. पण गॅस बंद केल्यानंतर चहापत्ती टाका, पातेल्यावर झाकण ठेवा, चहा गाळून काळा प्यायचा आहे. अजिबात दूध टाकायचं नाही. अगदीच तुम्हाला पानसट वाटला तर डिएक्सनचाच जॅगरी आलाय तो तुम्ही टाकू शकता. पण काळं पाणी पिण्याचे फायदे खूप आहेत. अगदी तुमचा बीपी, शुगर, हार्मोनल इम्बॅलन्स, मूळव्याध, लेडीज प्रॉब्लेम, वजन कमी करणे, ऍसिडिटी, सगळ्यावरती इलाज आहे. आणि हा चहा गावोगावी प्रचंड जाऊ शकतो. घरात बसू नका, डबे घेऊन फिरा लोकांच्याकडे, चाय 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 पाजत बसा, काही प्रॉब्लेम नाही. पण हा चहा तुमच्या घराचा कायापालट करू शकतो. तुम्हाला भरपूर आजार जातील. हा चहा अगदी ताण्या बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनी पिला तरी चालतो. महिलांसाठी पहिल्यांदा द्या. आणि दुसरं प्रोडक्ट महिलांच्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर, स्पिरुलिना. हे बनलंय समुद्री शेवाळापासून, आणि हे कसं आहे माहितीये का, 100% अल्कलाईन, नेचर सुपर फूड. म्हणजे सगळ्यात पृथ्वी तलावरचं सगळ्यात जास्त पौष्टिक अन्न, सुपर फूड, म्हणजे ज्याला सुपर अन्न म्हणतो आपण, स्पिरुलिनाची गणना केली जाते. आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात इसेन्शियल न्यूट्रिएंट, जे तुमच्या बॉडीला गरज आहे अशी पोषक तत्व भरपूर मिळतील. अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? अँटीऑक्सिडंट म्हणजे अचानक थंडी वाजून आली, उन्हाळ्याचा त्रास सुरू झाला, आम्ही काहीतरी चुकीचं खाल्लं, चुकीची परिस्थिती उद्भवली, चुकून ऍक्सिडेंट पाहिला, काही जे अघटित घडतं तुमच्या बॉडीच्या आतून बाहेरून आजूबाजूला, त्याला जर तुमच्या बॉडीमध्ये प्रचंड अँटीऑक्सिडंटची संख्या जास्त असेल तर तुम्ही आजारी पडत नाही. मग गावात अख्ख्या लोकांना करोना होऊ दे, तुम्हाला नाही होणार. अख्ख्या लोकांना डेंग्यू होऊ दे, तुम्हाला नाही होणार. मच्छर सगळ्यांना चावले, तुम्हाला चावले तरी त्यांना काहीतरी मलेरिया होईल, पण तुम्हाला होणार नाही. का? तुमच्या बॉडीत अँटीऑक्सिडंट जास्त असले तर त्याचा फायदा होतो. तो आपल्या स्पिरुलिनामध्ये खूप आहे. अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज, म्हणजे जळजळ होते, आगाग होते, दाह होतो, सारखं तोंड येतं, ऍसिडिक वाटतं, हे सगळं कमी करतं. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, महिलांना, ज्या महिलांना हॉट फ्लशेस, म्हणजे गरम खूप होत राहतं कायम, असं म्हणजे असं घाम भरपूर, स्वेटिंग जास्त होत राहतं, या सगळ्या महिलांनी स्पिरुलिना जास्त खाल्ल्या तर तुमच्या बॉडीत होणारा हार्मोनल इम्बॅलन्स, असंतुलन, इन्झाईम सिक्रिशन चांगल्यात चांगलं व्हायला लागेल. त्यामुळं ज्या आपल्या अगदी छोट्या 10 वर्षाच्या मुलीपासून ज्यांना मासिक पाळीचा त्रास होतो, इट कॅन हेल्प रेग्युलेट मेन्स्ट्रुअल सायकल्स, हे चांगलं व्हायला लागेल. आणि रिड्यूस पीएमएस सिम्पटम, म्हणजे पीसीओडी, पीसीओएस, पिरियड याच्या अगोदर होणारा त्रास, क्रॅम्प येतात, पाय दुखतात, ओटीपोटीत दुखायला लागतं, थकवा येतो, सगळं निघून जायला लागेल. आणि तुमचा मूड चांगल्यात चांगला राहतो, इम्प्रूव्ह मूड. म्हणजे आज मूडच नाही, झोपच येत नाही, अभ्यासच करू वाटत नाही, थकवाच येतो, फटिगनेस येतो, कामच करू वाटत नाही. हे का होतं माहितीये का? तुमच्या बॉडीतलं सेरोटोनिन नावाचं हॅपी हार्मोन कमी व्हायला लागतं. आणि जर तुम्ही स्पिरुलिना भरपूर खात राहिला तर तुमच्या बॉडीतलं हॅपी हार्मोन, वाव फॅक्टर चांगला चांगला राहायला लागेल, हिमोग्लोबिन वाढायला लागेल.
एनर्जी वाढते, थकवा कुठं पळून जातो, रिड्यूस ऍक्ने, चेहऱ्यावरचे मुरुम पिंपल्स कमी व्हायला लागतील, मॅनेजेस वेट, वजन संतुलित करण्यासाठी स्त्रुलना भरपूर आहे. ज्याला वजन कमी करायचंय त्याने जेवायच्या अगोदरच घ्यायचं, आणि जो कमजोर आहे, अॅनिमिक आहे, वीक आहे, त्याने जेवणाच्या नंतर घ्यायचं. प्रतिकार शक्ती वाढते, इन्फ्लेमेशन कमी करतं, हेल्थ विथ अॅनिमिया, म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे खूप अशक्त आहेत, अंगात रक्त कमी आहे, 5 हिमोग्लोबिन, 6 हिमोग्लोबिन, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे सगळे कमीच आहे, 12, 13, 14 म्हणजे थोडस गुड अँड बेटर असं आपण त्याला म्हणू शकतो. सगळ्यात महत्वाचं, पालकाच्या भाजीपेक्षा 56 पट त्याच्यामध्ये आयर्न जास्त आहे, आणि गरोदर महिलांच्या करता हे एक वरदान आहे. त्याच्यामुळे गरोदर महिलांनी जर रेग्युलर स्पिरुल 9 महिने घेतल्या तर जवळपास 97% महिलांची डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते, बाळ 6 पाऊंडाच्या वरती येऊ शकतं. याच्यामध्ये व्हिटॅमिन B1 आहे, B2 आहे, B3 आहे, आयर्न, फोलिक ऍसिड, एवढंच नाही तर ओमेगा 3 आणि ओमेगा 6, एवढं सगळं कशाला लागतं माहितीये? मुलाच्या मेंदूचा वाढ होण्याकरता. नाहीतर बाळ जन्माला आलंय, गतिमंद आहे, मतिमंद आहे, तिरळच बघतंय, ओके, त्याला लवकर चालता येत नाही, ओके, त्याची ग्रोथ चांगली होत नाही, हे सगळ्या लाईफ टाईम तक्रारी दूर करायच्या असतील तर आतापासून तुमच्या मुलींना स्पिरुलिना चालू करायला सुरुवात करा. आणि याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर आहे, त्यामुळं तुमचं वजन, उंची, बॉडी चांगली डेव्हलप होते. आयर्न आणि झिंक आहे, त्याच्यामुळे तुमचे केस चांगले राहतील. बऱ्याच लोकांना टक्कल पडायला लागले, बऱ्याच लोकांचे केस लवकर पांढरे व्हायला लागलेत, बऱ्याच लोकांचे केस विरळ व्हायला लागलेत. चांगले तुम्हाला हेल्दी हेअर पाहिजे असतील, केस चांगले पाहिजे असतील, स्पिरुलिना भरपूर खा. आणि किती खायचे? दररोज 4 ते 8 कॅप्सूल खायचे आहेत, सकाळी 4, संध्याकाळी 4, 3-3. हे तर तुम्ही चालू ठेवा. आणि 1775 रुपयाला 360 कॅप्सूल आहेत, अगदी एक गोळी 4 रुपयाला सुद्धा पडत नाही. सगळ्यात महत्वाचं, ह्याच्यात 2 डबे असतात, 120 गोळ्यांची एक आहे, 360 गोळ्यांची. 120 गोळ्यांची डबी मला वाटतं की 625 रुपयाला आहे, आणि ही 360 डबी 1775 रुपयाला आहे. त्याच्यामुळे स्पिरुलिना प्रत्येक महिलांची गरज आहे, प्रत्येक महिलांची गरज चहाची भरणी आहे, त्यामुळे चहा गेलाच पाहिजे प्रत्येक घराघरात. हे 2 प्रोडक्टनी सुद्धा तुम्ही गावाच्या गावं हलवू शकता. सगळ्यात महत्वाचं, दवाखाना शब्द घराघरात शिल्लक राहणार नाही. एवढे 2 प्रोडक्ट भरपूर जाऊ शकतात, आणि स्वतः पहिल्यांदा भरपूर खा. मी इथल्या स्पिरुलिनाच्या फक्त 4 जर गोळ्या खाल्ल्या, एक गोळी 300 मिलीग्रॅमची आहे, तर तुम्ही 27.5 सफरचंद खाल्ल्यासारखं आहे, 5 किलो वाटाणा खाल्ल्यासारखं आहे, 300 ग्रॅम चिकन, 2 किलो कोबी, 300 मिली दूध, एक अंड, एवढं सगळं खायला तुम्हाला 500-700 रुपये लागतील. आणि ते पण तुम्हाला मिळणार ऍसिडिक, इंजेक्शन केलं, प्रिझर्वेटिव्ह, केमिकल टाकलेलं. पण हे प्युअर नॅचरल डीएक्सेनच्याच फॅक्टरीने तयार झालेली स्पिरुलिना तुमच्यापर्यंत यायला लागेल. त्यामुळे मुलांना अवश्य द्या. अगदी छोट्या मुलांना किमान सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, 3 गोळ्या तरी द्यायला पाहिजे, सकाळ, दुपार, संध्याकाळ छोट्या मुलांना. मोठ्या मुलांनी 2-2, ओके, लग्न झाले जोडप्याने 3-3, 50च्या वर ज्यांचं वय झालं त्यांनी 4-4-4 असं खायला पाहिजे. आता नवीन प्रोडक्ट आपल्याकडे भरपूर आलेत. आलुविटा, हे कोरफडीचा ज्यूस आहे. कोरफडीला आयुर्वेदात म्हणतात कुमारिका, म्हणजे लग्न झालेल्या मुली ज्या कुमारिका असतात की नाही, अशांना त्याची उपमा दिली जाते. आणि महिलांचे किंवा कुमारी मुलींचे सगळे हेल्थ प्रॉब्लेम फक्त आलुविटा पिण्यामुळे दूर होतील. हा आलुविटा म्हणजे कोरफडीचा ज्यूस बनवलाय कंपनीने, आणि एवढा सुंदर ज्यूस आहे, आणि एवढं स्वस्त आहे. 170 रुपयाला फक्त बॉटल आहे. एक बॉटल तुम्हाला 4 दिवस जायला लागेल. पाव ग्लास घ्यायचा, पाणी भरायचं, पिऊन टाकायचं मस्तपैकी, अख्खी बॉटल पिला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, डिटॉक्सिफाईज द बॉडी बाय फ्लशिंग आउट टॉक्सिन्स. तुमच्या बॉडीच्या आतमध्ये, पोटाच्या आतमध्ये, युट्रसच्या आतमध्ये जे काय टॉक्सिन्स आत असतील, हे सगळे फ्लश करण्याकरता आलुविटा खूप चांगली आहे. ओके, इट इज अ नॅचरल, नैसर्गिक आहे ते. आणि त्यामुळे जर तुम्हाला केस गळती होत असेल, टक्कल पडत चाललंय, केस भरपूर गळतात आहे, अगदी आपण म्हणून टक्कल पडायला लागले, अशा सगळ्या लोकांना अलोवेरा प्यायला सांगा. इट ऑल्सो स्ट्रेंथन्स अँड रिपेअर्स हेअर स्ट्रँड्स. तुमचे जे असे कमजोर केस झालेत, तुटायला लागलेत, केस तुटतात, डबल डबल स्प्लिटिंग एरिया होतात, हे सगळे चांगले व्हायला लागतील अलोवेरा पिली तर. याच्यात व्हिटॅमिन ए आहे, डोळ्यांना पण चांगला येते. व्हिटॅमिन सी जे असतं हे का चांगलं आहे सगळ्यात महत्वाचं, तर व्हिटॅमिन सी म्हणजे आंबट पदार्थ, आपण कसं म्हणतो आवळा, हे वगैरे सगळ्या गोष्टी,
तर तुम्हाला म्हणजे तुमची स्किन टाईट राहावी, तुमचे केस टाईट राहावे, दात घट्ट बसायला पाहिजेत, लूज जे पडाल, तुमची त्वचाशी सॅग व्हायला लागली, सुरकुत्या पडायला लागले, त्याच्यात व्हिटॅमिन सी खूप फायदेशीर होतं. व्हिटॅमिन ई म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स ज्यांना असेल, वांजपणा, पिरियडचा प्रॉब्लेम, ओके, त्यांना हे खूप चांगलं आहे. हे लिव्हर फंक्शन सुधार, ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे, फॅटी लिव्हर आजकाल भयंकर वाढत चाललंय. म्हणजे फक्त लोक डॉक्टर गोळ्या देतील, पण हे काय होतं माहितीये का, फॅटी लिव्हर का आलं, जर तुम्हाला ऍसिडिटी झाली, कुठला त्रास झाला, डॉक्टरकडनं गोळ्या घेतल्या, तर काय होतं की समजा तुम्हाला तुमचं एक 4 खोल्यांचं घर आहे, एका खोलीतला कचरा दुसऱ्या खोलीत टाकला, दुसऱ्या खोलीतला कचरा तिसऱ्या खोलीत टाकला, चौथी खोली म्हणली तर कचरा नको परत पहिल्या खोलीत टाकला, त्याला म्हणतात फॅटी लिव्हर. म्हणजे तुमच्या बॉडीतला कचरा ड्रेनच होत नाही, कचरा बॉडीतल्या बॉडीत फिरत राहतो, त्याला म्हणायचं फॅटी लिव्हर. आणि म्हणून तो जर बॉडीमध्ये नको असेल तर तुम्हाला अलोवेरा खूप चांगला आहे, तुम्ही पिऊ शकता. ओके, त्याच्यामुळं ह्याचा खूप फायदा व्हायला लागेल, प्रतिकारशक्ती चांगली वाढते, आणि सगळ्यात महत्वाचं अनियमित आणि वेदनादायक महिलांना पिरियडमध्ये होणारा त्रास कमी करण्यासाठी अलोवेरा चांगला आहे. आणि क्लीन्स द युट्रस म्हणजे ज्या महिला या आपण म्हणतो की डिलिव्हरी झाली किंवा युट्रस क्लीन करायचे, किरोटीन करत बसतात, युट्रस साफ करण्याकरता, मासिक पाळी रेग्युलर येण्याकरता तुम्हाला अलोवेरा पाहिजे. फक्त प्रेग्नन्सी चालू असेल तर, गरोदर महिला असतील तर त्यांनी अलोवेरा घ्यायचं नाही. इतर महिला अवश्य घेऊ शकतात तुमचं युट्रस चांगलं राहण्यासाठी. नाहीतर उद्या युट्रस फायब्रॉइड त्याच्यामध्ये व्हायला लागतील, पीसीओडी पीएसओएस व्हायला लागेल, हे नको. तर अलोवेराचं बॉक्स घ्या ना, मस्तपैकी प्या ना दररोज, एक कंबूच्या पिल्यासारखं हे पण पिऊ शकता तुम्ही, काय नुकसान नाही. डोस 60 ml पर डे, ते 250 ml ची बॉटल आहे, म्हणजे 4 दिवस तुम्हाला ती बॉटल जाईल. 2 बॉटल कुठल्या पण बाईला द्या ना, ज्यांना त्रास होतो पिरियडचा, त्यांना तुम्ही देऊ शकता, याचा फायदा भरपूर व्हायला लागेल. त्याच्यानंतर महिलांच्या करता आणि मुलांच्या करता अजून एक प्रोडक्ट आहे, ब्लॅक क्युमिन प्लस. आता हे ब्लॅक क्युमिन काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं हे ब्लॅक क्युमिन डिएक्सनचं जे आलंय ते आहे कलोंजी, ब्लॅक पेपर आणि क्लो, म्हणजे काळी मिरी आणि लवंग युक्त, आणि त्याच्यात कलोंजी आहे. हे जर तुम्ही घेतलं तर सगळ्यात महत्वाचं चांगलं कोणाला आहे, शोज प्रोटेक्टिव्ह ऍक्शन अगेन्स्ट लिव्हर आणि किडनी, ज्याला वारंवार कावीळ होतं किंवा फॅटी लिव्हरचा ज्यांना त्रास होत राहतो, किंवा जी एचजीपीटी, एचजीओटी, बिलिरुबिन पचत नाही, छातीच्या खोबणीमध्ये तर दुखायला लागतं, अचानक असं पॅक व्हायला लागतं सगळं छाती, त्यांना चांगलं आहे. ज्यांना क्रिएटिन वाढलंय, ब्लड युरिया वाढलाय, हातापायला सूज यायला लागली, ओके, या सगळ्या लोकांना, किंवा मुतखडे ज्यांना झालेत, मुतखडे, त्यांना ब्लॅक क्युमिन्स द्या ना तुम्ही. फॅटी लिव्हर वाल्यांना पण तुम्ही हे ब्लॅक क्युमिन्स देऊ शकता. ब्लॅक क्युमिन्स तुम्हाला खूप छोटे स्वस्त प्रोडक्ट आहेत. हे प्रोडक्ट 565 रुपयाचे फक्त, 60 गोळ्या आहेत, सकाळी एक संध्याकाळी एक. द्या ना. किडनी स्टोन वाला आहे, फॅटी लिव्हर वाला आहे, वेट लॉसला चांगला आहे, पचन संस्थेकरता चांगला आहे, बीपी ला चांगला आहे, ब्लड शुगर कंट्रोल करतो. सगळ्यांना काय फक्त आरजीला सांगत बसणार का तुम्ही, सगळ्यांना स्पिरुला सांगत बसणार का तुम्ही, असं काही नाही. जसं सापडेल तसं तुम्ही देऊ शकता. युजफुल इन कोल्ड, ज्याला सर्दी वारंवार होते, ज्याच्यासारखं नाक गळत राहतं, ऍलर्जी, सर्दी, शिंका वारंवार होत राहतात, त्यांना द्या. ज्यांना वात खूप येतो, म्हणजे असे बोट, हाताची बोट बधीर होतात, पाय गार पाडायला लागतो, किंवा वात येतो, ओके, वात पोटात गोळा आला म्हणतात, हे सगळं वात दोष ज्या ज्या लोकांना आहे त्यांना द्या. आणि सगळ्यात महत्वाचं महिलांना पहिलं द्या, ज्यांना युट्रसचा त्रास आहे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जे काही युट्रसमध्ये विअर टिअर झालंय, गडबड झाली, ते सगळं रिकव्हरी करण्याकरता महिलांना ब्लॅक क्युमिन्स तुम्ही द्या. हार्मोन डिसऑर्डर काही राहणार नाही. 2 गोळ्या दररोज जेवल्यावर, सकाळी एक संध्याकाळी एक, काही प्रॉब्लेम नाही. ते 60 गोळ्या असतात, फक्त 565 रुपयाला बॉटल आहे ब्लॅक क्युमिन्स. याच्यानंतर इंटिमेट हायजीन वॉश, हे प्रोडक्ट एवढं चांगलं कुठल्याच एमएलएम कडे नाहीये. आणि जर ज्या लोकांना ह्याच्यात काय टाकलं माहितीये का, सी बॅक्थ्रॉन ऑइल, टी ट्री ऑइल, नीम एक्स्ट्रॅक्ट आणि कॅलेंडुला, हे जे सगळं त्यांनी टाकलंय. सी बॅक्थ्रॉनच्या आपल्याकडे गोळ्या पण आहेत बरं का. सिबॅक्थ्रॉन काय करतं, अँटी इन्फ्लेमेटरी, मेंटेन्स पीएच बॅलन्स, म्हणजे तुमचे केस लवकर पांढरे झाले, तुमचं तोंड वारंवार येत राहतं, अंगाला त्वचेला खाज खुजली काहीतरी व्हायला लागलीये, किंवा आपण म्हणतो की ज्यांना युरिनच्या ठिकाणी असं तुम्हाला काहीतरी खराब वास येतो, इचिंग व्हायला लागतं, जळजळ व्हायला लागते, आगाग व्हायला लागते, ओके, दुर्गंधी येते, त्यांनी हे सगळं घ्यायला पाहिजे.
त्याच्यानंतर जे ड्राय पडायला लागले, ओके, मॉइश्चर रिड्युसिंग ड्रायनेस येत चाललाय युरिनच्या ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्ही हे वापरू शकता नीम. नीमचा फायदा काय होतो? अँटीसेप्टिक, जखमा होत आहेत, व्रण उठलेत, ओके, त्याच्यानंतर स्किन इन्फेक्शन झालंय, लालसर चट्टे आलेत, रॅशेस आलेत, त्याच्यानंतर जखम काहीतरी होतीये, सूज येते, जळजळ होतीये, अशा ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, ज्या महिला नॉर्मली आपण वॉशरूमला जातात आणि वॉशरूम बऱ्यापैकी ठिकाणी नसतात, आणि जर खराब ठिकाणी वॉशरूमला गेलात, इन्फेक्शन, इरिटेशन होऊ शकतं, इचिंग होऊ शकतं, आणि मग युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन महिलांना आजार जडू शकतो. तर ही फक्त 350 रुपयाची बॉटल आहे. तुम्हाला हे व्हेजिनाईन वॉश वापरू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला होणार इचिंग, इरिटेशन, जळजळ, ड्रायनेस पूर्ण निघून जायला लागेल, दुर्गंधी कमी येते. त्यामुळे हे हायजीन वॉश महिलांनी जरूर जवळ ठेवा. कारण तुम्हाला आजार तर अशा ठिकाणी होतो, सांगता येत नाही, बोलता येत नाही, त्रास तर होतोय. म्हणून एक इंटिम वॉश आपल्या हेल्थसाठी आपल्याकडे असायला पाहिजे. याच्यानंतर लहान मुलांच्या करता आता एक छान प्रोडक्ट आले आपल्याकडं, सितोपॅन कफ सिरप. आणि हा फक्त कफ सिरप नाही बरं का, ह्याच्यामध्ये काय टाकलंय? हळद, सितोपलादी, आणि तुळस टाकली आहे. पण याचा बेनिफिट काय होतं बरं का, ह्याचा बेनिफिट एवढा प्रचंड आहे, मी तर सांगतो प्रत्येक घराघरात एक एक बॉटल जायला पाहिजे. 150 रुपयाला फक्त किंमत आहे ते, त्याच्यामुळे 120 रुपयाला पडते, डिस्काउंट मध्ये किंमत आहे. मग ही बॉटल घराघरात का पाहिजे? बघ आता का पाहिजे ते. सगळ्यात महत्वाचं हे आयुर्वेदिक मेडिसिन आहे, आणि कशासाठी चालतं? श्वसन संस्थेच्या संबंधित कुठलाही आजार, म्हणजे दमा, खोकला, कोरडा खोकला, घसा खवखवतो, ढास लागलीये, त्याच्यानंतर टॉन्सिलचा त्रास होतो, तोंड सारखं येत राहतं, किंवा या सगळ्यांना पचन संस्थेचा त्रास आहे, ऍलर्जी आहे, कुठलीही ऍलर्जी असेल तुम्हाला, ओके, त्या ऍलर्जीची डिसऑर्डर जर असेल तर तुम्हाला सितोपॅन पाण्यातनं प्यायला द्यायचं, एक चमचा सकाळ संध्याकाळ. पण सगळ्यात महत्वाची, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि इम्प्रूव्ह पल्मोनरी परफॉर्मन्स, श्वसन संस्था, दम लागतो, दाब लागतो, स्वयंपाक करता येत नाही, चढ चढता येत नाही, थोडं काम केलं की हा हू व्हायला लागते. त्यामुळे बोल्स्टर इम्युनिटी, कामॉन, असा धिंगाणा झाला पाहिजे, स्टॅमिना वाढण्याकरता, रिटेन होण्याकरता सितोपॅन सरसकट सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. आता तर पावसाळा सुरू होईल, ओके, पावसाळ्यात तर घराघरात जायला पाहिजे, कारण एक डॉक्टर गेल्यावर 400 रुपये घेईल, कंपनीत दांडी होते, पोरांची शाळेत दांडी होते, असं व्हायला नको. तर सितोपॅन डझनात विकायचे, डझनात 12-12, 15-15, 30-30 जाऊ शकतात. मेडिकलमध्ये पण तुम्ही दाखवू शकता. आणि त्यामुळं श्वसन संस्थेचे आजार जातील. निमोनिया, ब्रॉन्कायटिस, टीबी, अस्थमा, टॉन्सिलचा आजार, चयापचय क्रिया, म्हणजे भूकच लागत नाही, जेवणच पचत नाही, त्यांच्यासाठी, सोर थ्रोट, कोरडा घसा पडलाय, अंगात बारीक ताप भरलाय, क्रोनिक फिवर असेल तरी सुद्धा, अँटी इन्फ्लेमेटरी अँड अँटी हिस्टॅमिनिक, म्हणजे अचानक ताप, थंडी असं काहीतरी होत राहते तुम्हाला, ओके, हे सगळं असं वाटू नये, ओके, त्याच्याकरता कावीळ वगैरे असं काहीतरी जाणं तुम्हाला, तर हे सगळं तुम्ही घ्या. हे खूप स्वस्त प्रोडक्ट आहे. आणि कार्मिनेटिव्ह म्हणजे काय माहितीये का, ज्याला करपट ढेकर येतात किंवा घाण, आपण काय गॅस सुटतो पोटातनं, ओके, याचा अर्थ तुमचं खाल्लेलं अन्न कुजतंय. मी बऱ्याच लोकांना एक उदाहरण सांगतो. तुम्ही उन्हाळ्यामध्ये घरात एक भाजी करून ठेवली बायकांनी, आणि ती जर पातेलं वरच राहिलं, तुमच्याकडे फ्रीज नाही, तर ती भाजी सडते किंवा नासते. मग तुम्ही 1-2 दिवस जेवलाय आणि तुमचं पोट नाही साफ झालं, काय झालं असेल रे आतमध्ये जेवणाचं? सडलंय ते, आणि त्याच्यामुळे करपट ढेकर येत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला गॅस होतोय. मुळव्याध काय झालं तुम्हाला? मुळव्याध व्हायचं कारणच ते आहे की तुमचं खाल्लेलं अन्न सडतंय, म्हणून तुम्हाला मुळव्याध झालंय, आणि तुम्ही मुळव्याधाचे ऑपरेशन करत बसता. त्यासाठी तुम्हाला सितोपॅन किती चांगलं प्रोडक्ट आहे. असं काय उलट पालट खाल्लं की लगेच ग्लासभर पाणी घ्यायचं, एक सितोपॅन चमचा टाकायचं आणि पिऊन टाकायचं. डीएक्सएन तुम्हाला सोन्यासारखं घरामध्ये आलंय, पण तुम्हाला कळलं तर पाहिजे, वापरलं तर पाहिजे. ज्याला असे काहीतरी ढेकर देत असतो, ब्लोटिंग होत राहतं, गळ्यापर्यंत तुडुंब खात बसताय, त्या सगळ्यांना सितोपॅन वापरणं गरजेचं आहे. ऍक्ट्स ऍज अन एक्सपेटोरेंट अँड गेट्स रीड ऑफ म्युकस, म्हणजे ज्याला दम लागतो, धाप लागते, कप बाहेर पडत नाही, नाक चोंदलं जातंय, गच्च नाक होतं, कपाळ भरून अशी सर्दी होते, नासल कॅव्हिटी ब्लॉक व्हायला लागतात, सगळ्यांना द्या. 15 मिली दिवसातनं 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, हे द्या. डॉक्टरकडे जावं लागत नाही. मस्तपैकी घराघरात बॉटल पाहिजे, असायलाच पाहिजे. त्यामुळं ही 100 मिलीची बॉटल आहे. डॉक्टरकडे गेलात तर तो
हे बॉटल लिहून दिल ते वेगळंच आणि त्याच्यावर 200 रुपये घेईल ते वेगळंच. त्याच्यामुळे हे घरात ठेवा, याचा भरपूर फायदा. पूर्णपणे आयुर्वेदिक आहे, कुठलाही त्रास नाही. तुळस टाकलंय, सीतोपलादीन, हळद. त्यामुळं सितोपॅन सिरप भरपूर जायला पाहिजे दादांनो. नुसत्या सितोपॅन सिरप मध्ये 1000 पी व्हायला पाहिजे, 1000 पीवी. अवघड नाही अजिबात मध्ये. ओके. त्याच्यानंतर आता रोझेल आपल्याकडे 2 फॉर्म मध्ये, ज्यूस पण आहे आणि आता रोझेलच्या गोळ्या लॉन्च होत आहेत. झाल्याच आता आपण म्हणूया, आता या महिन्यात होतील त्या. रोझेल का माहितीये का, त्याच्यात व्हिटॅमिन सी खूप आहे. व्हिटॅमिन सी चा फायदा काय होतो माहितीये का, तुमचे दात, तुमची हाडं, तुमचे केस बळकट राहतात, त्वचा स्ट्रॉंग राहते. त्याच्यामुळे सारखे सारखे तुम्ही जखमा होत नाहीत. काहीतरी कापलंय, काहीतरी लागलंय, केसच तुटलंय, दातच तुटलंय, दाताचे तुकडे पडतायत. ओके. काहीतरी मला कोपरात कसं कुटकुट वाजतंय, मांडीच घालतायत नाही, हाडकाडाकड वाजत राहतात. ओके. दातात आवाज यायला लागतो. हे सगळ्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी भरपूर पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं कंटेन्स बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन B1 B2 6 6. त्यामुळे चयापचय क्रिया तुमची भन्नाट राहायला लागेल, पोटाची तक्रार राहणार नाही, प्रतिकारशक्ती चांगली वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं, हेल्थ काम डाऊन द नर्वस सिस्टम. जे झांगपॅंग करत राहतंय, सायराइड झालंय, डोकं दुखत राहतं, बेचैन बेचैन दिल, ओके, बेचैन दिमाग, कुछ काम का नाही, थंडा दिमाग चाहिए, आणि काम जोरात व्हायला पाहिजे, कुठलंही मजबूत पिवायला पाहिजे. झोप शांत लागत नसेल तर, ओके, तुम्हाला रोझेल प्यायला पाहिजे किंवा रोझेलची गोळी खायला पाहिजे. हे तुमचा ताप कमी करतं. ओके. थंडावा देतं आणि चोंदलेलं नाक रिकाम करतं. त्याच्यामुळे 15 मिली दिवसातनं 2दा पिऊ शकता. 120 गोळ्या पण आहेत, 170 रुपयाला. गोळ्या किती स्वस्त आल्या तरी आता दादांनो. रोझेलच्या गोळ्या 370 रुपयाला. त्याच्यानंतर नोनीच्या गोळ्या आल्यात. त्याच्यानंतर हेल्दी बोनच्या गोळ्या आल्यात. अशा नोनीच्या गोळ्या पण अशाच आहेत काहीतरी, एकदम 320 रुपयाला, स्वस्त, 60 गोळ्या. त्याच्यामुळं नोनी बॉटल जे घेऊ शकत नाही त्यांना गोळ्या देऊ शकतो आपण. ओके. रोझेलचा ज्यूस पण आहे आपल्याकडं, 625 रुपयाला 250 ml. आणि 360 टॅबलेट पण आल्यात रोझेलच्या. त्याच्यामुळं सगळ्यांनाच फक्त आर्जिजेलन, स्पिरुलिना एवढं देत बसू नका. हे वेगळे प्रोडक्ट पण तुम्ही देऊन त्यातनं पीवी करू शकता. आणि हे तुम्ही खायला पाहिजे, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि रोझेल देताना आर्जिजेलच्या सोबत दिलं तर अजून चांगलं, सोने पे सुहागा, तुम्ही नक्की देऊ शकता. आता मोरंजी आलंय. मोरंजी काय आहे आपल्याकडं, मोरंजी एक टॉनिक आहे. आणि हे टॉनिक कशा करतात, ज्या लोकांची पचन संस्था खराब आहे, हार्मोनल इम्बॅलन्सचा जास्त त्रास होतो, ॲलर्जी आहे, आजार भरपूर जुने झालेत, आणि माणसं अशी दमली आहेत, थकली आहेत, कमजोर आहेत, हे प्रतिकारशक्ती वाढण्याकरता त्याच्यामध्ये नोनी आणि रोझेल एकत्र आहे, त्याला म्हणतात मोरंजी. ओके. रक्तातली साखर कंट्रोल ठेवतं. एन्झायटी म्हणजे चिंता, वरी म्हणजे काळजी, काळजी करतो म्हणजे भूतकाळात राहतो, चिंता करतो म्हणजे भविष्य काळात राहतो. अरे कालचा विचार करू नको, उद्याचा करू नको, आज किती मीटिंग केलंय ते बघ, आज किती पीवी केलंय ते बघ, आज किती लोकांना फोन केले ते बघ, किती लोकांचे फोन उचलले ते बघ. सगळ्यात महत्वाचं, वर्तमान काळात जगायला शिका. त्याच्याकरता तुमचं एन्झायटी ज्यांना होतं, डिप्रेशन ज्यांना होतं, याचा अर्थ गडबड आहे. डिप्रेशन म्हणजे भूतकाळ, एन्झायटी ही चिंता कमी करण्यासाठी मोरंजी प्यायला सुरुवात करा. ॲलर्जी कमी होतं, वेदना शामक आहे, डोळ्यांना चांगला आहे, मसल रिलॅक्संट, ज्यांना मसल क्रॅम्प येतात, लिव्हरसाठी चांगला आहे, त्वचेकरता चांगला आहे, हाडाकार चांगला आहे, पचन संस्था, फुफ्फुसाची ताकद वाढवतं. 15 मिली, 30 मिली सकाळ संध्याकाळ जेवणाच्या अगोदर घेऊ शकता. आपल्याकडे 2 बॉटल आहेत. एक 600 ml ची बॉटल आहे 1865 रुपयाला, आणि 285 ml ची बॉटल आहे 865 रुपयांना. त्याच्यामुळे मोरंजी घ्या. फक्त मोरंजी सतत पीत राहिला तरी आजार जातील. सगळ्यांना सगळे प्रोडक्ट गळ्यात मारायची काही आवश्यकता नाही. ओके. त्याच्यामुळं जे लोक जसे भेटतील तसे त्यांना प्रोडक्ट द्या आणि त्यांना रिझल्ट आणायचा प्रयत्न करा. ओके. आता मोरंजीला मी तुम्हाला एक रिप्लेसमेंट सांगणार आहे, नोनीला मी तुम्हाला एक रिप्लेसमेंट सांगणार आहे. हे प्रोडक्ट एवढं स्वस्त आपल्याकडे आलंय, 750 रुपयाला 1 लिटर, 945 रुपयाला MRP मध्ये 1 लिटर. आता हे आहे काय, हे आहे च्यवन द्रव्य. जसं आपण च्यवनप्राश खायचो, झंडू च्यवनप्राश, तसं च्यवन द्रव्य आहे, शुगर फ्री, त्याच्यामध्ये साखरच नाही, डायबिटीस करता 1 नंबर काम करतं. टिश्यूज नरिशमेंट, पचन संस्था, एड्स डायजेशन, पचन चांगलं करतं, प्रतिकारशक्ती चांगलं वाढवतं, चिकट अजिबात नाही, डायरेक्ट पिले तरी चालेल
किंवा तुम्हाला असं ग्लासमध्ये पाणी घेऊन, फुलपात्रात पाणी घेऊन त्यात पिलं तरी चालेल. पूर्णपणे प्राचीन आयुर्वेदिक कल्चरनुसार बनलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, दोष वाता पित्ता कफा दोष बॅलन्स करतं, याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आहे, श्वसन संस्थेचे आजार बरे करतं, आणि संधिवातामध्ये याचा भरपूर चांगला फायदा होतो. त्याच्यामुळे ज्यांचं जेवण जात नाही, झोप लागत नाही, अशक्तपणा, थकवा, कमजोरी, यात काय टाकले? ज्येष्ठमध, दशमूलारिष्ठ, अश्वगंधा, आवळा सगळं एकत्र आलंय. आणि कोणी बनवलंय? डीएक्साइन. कमॉन डीएक्साइन. एवढं चांगलं प्रोडक्ट नुसतं च्यवनद्रव्य घेऊन सुद्धा तुम्ही गावागावात मीटिंग करू शकता. 6 बॉटल टाकायच्या बॅग मध्ये, नुसतं एक बॉटल घेऊन फिरायचं. बघा कसला धिंगाणा होतोय. आणि ज्यांनी ज्यांनी च्यवनद्रव्य घेतलंय त्यांनी 2-2, 3-3, 4-4 परत परत ऑर्डर केल्यात. प्रचंड चांगला आहे. तुमच्या घरात म्हातारी माणसं असतील, आजारी लोक असतील, छोटी मुलं असतील, सगळ्यांनी घ्या. याचा खूप फायदा व्हायला लागेल. गुळवेल. गिलोय आपल्याकडे चांगलं प्रोडक्ट आलंय. 60 टॅबलेट आहेत त्याच्यामध्ये. गुळवेला आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, एक मेन त्यांचं प्राईम प्रोडक्ट आहे गुळवेल. गुडूची म्हणू आपण त्याला. हे कशा करता चालतं? फिवर, डेंग्यू, मलेरिया, कोरोनामध्ये ज्यांना ताप येत होते त्यांना गुळवेल, ताप नसेल तरी सुद्धा खाऊ शकता. पण डॉक्टरांची क्रोसिन खाल्ली आणि तुम्ही अशा जर गोळ्या खाल्ल्या ताप नसताना, उद्योग वाढायला काहीतरी. पण गिलो ही पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. तुम्ही ताप नसाल तरी खाऊ शकता ना, विकनेस आहे, लघवीचा त्रास ज्यांना होतो, ज्यांना कावीळचा त्रास आहे, किंवा डोकं गच्च राहतं, फिट येते, दातखिळ बसते, किंवा ज्यांना बीपीचा त्रास चालू होतो, हार्टचा त्रास काहीतरी आहे, त्यांच्यासाठी चांगला आहे. प्रतिकारशक्ती वाढवतं, पचनासाठी चांगलं आहे, रक्त वाढवतं, याच्यात कॅल्शियम आहे, पाठदुखी, कंबरदुखी, डोकं किंवा दात दुखतात बरं करायला लागेल. फॉस्फरस आणि मँगनीज आहे, त्याच्यामुळे तुमची हाडं बळकट होतील. सर्दी कफ खोकल्यामध्ये प्रचंड चांगला आहे. एक गोळी सकाळी, एक गोळी संध्याकाळी. 275 रुपयाला. तुम्हाला माहितीये का डिस्काउंट प्राइस त्याची काय आहे? डिस्काउंट 240 रुपये. म्हणजे एवढं स्वस्त प्रोडक्ट आपल्यापर्यंत आले. गुळवेल घराघरापर्यंत जायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं का आपण देत नाही ते प्रोडक्ट? सगळीकडे जाऊ द्या सर, सकट जाऊ दे, जायला पाहिजे. नवीन आलंय आपल्याकडे अजून एक प्रोडक्ट, मोंगरा सॅफ्रॉन केशर. केशर 1 ग्रॅमची बॉटल आहे, पण केशरचे फायदे एवढे आहेत ना. तुम्हाला जर गोरपान व्हायचं असेल, त्वचा चांगली करायची असेल, झोप लागत नसेल, म्हणजे एखादा अँटी डिप्रेसंट आहे, जर सारखा उदास राहतो, स्किनला काहीतरी इचिंग, इसप, खरूज, नायटा, नागिन झालेली होती, त्वचा पूर्ण खराब झाली, डिलिव्हरी झाली आणि पोटावरती काहीतरी स्क्रॅच मार्क आहेत, असे सगळे त्वचेचे मार्क घालवून टाकतं ते. मार्क म्हणजे खुना, मार्क म्हणजे शाळेतले मार्क नाही, खुना घालवून टाकतं. झोप ज्याला लागत नाही त्याला झोप चांगली यायला लागेल. त्यामुळे मला वाटतं मी आजकाल जरा जास्त झोपतोय. बाय रिड्युसिंग एन्झायटी आणि प्रमोटिंग रिलॅक्स वाटायला लागतं मस्तपैकी. काय करायचं? अशी एक काचेची बाटली घ्या, काचेची, आणि त्याच्यामध्ये 2 पाकळ्या टाकायच्या, पाकळ्या 2 किंवा 3 पाकळ्या टाका, मस्तपैकी पिवळं पाणी होतं. पिवळं पाणी झालं की फक्त पाणी पाणी पीत बसायचं दिवसभर, आणि संध्याकाळच्या 3 पाकळ्या पण खाऊन टाकायच्या, त्या पांढऱ्या पडायला लागतात. त्याने काय व्हायला लागेल? झोप चांगली यायला लागेल. नंतर पचन संस्था चांगली व्हायला लागेल, पोटातला गॅस सगळा निघून जायला लागेल, करपट गॅस, तो जो गॅस तुमचा खालून वरून काय असेल तो पूर्ण निघायला लागेल. प्रतिकारशक्ती चांगली वाढते, इन्फेक्शन कमी करतो. आणि कॉग्निटिव्ह म्हणजे काय? याला करू का नको करू राव, काय करायचं, 1 तारखेला पीव्ही तर करायचं होतं, राहिलंच राव, 30 तारखेला कळलंच नाही, आरसा नाही, कॉग्निटिव्ह नाही, ज्यांची निर्णय क्षमता कमी आहे, अभ्यासात फायदा आहे त्याचा, डोकं जास्त चालायला लागेल, अलर्ट राहायला लागेल. त्याच्यामुळं रक्तातला, मेंदूचा रक्त पुरवठा वाढतो, मेंदूचा. दातखीळ, फीट, चक्कर, डोकं गच्च होतं, ब्रेन ट्युमर, फीट येतात, त्या लोकांना केशरचं पाणी प्यायला द्यायला पाहिजे. गट हेल्थ, पोटाच्या सगळ्या तक्रारी करता तुम्हाला हे सॅफ्रॉन केशरचं पाणी प्यायला द्या. त्याच्यामुळे पोटातले हेल्दी बॅक्टेरिया चांगले राहतील, झोप चांगली लागायला लागेल, तुमचे नैराश्य, उदासपणा निघून जायला लागेल, आणि त्वचेचे आजार निघून जातील, छान दिसायला लागेल. लग्नाला आलेल्या मुलींनी, लग्नाला आलेल्या मुलांनी, जे म्हातारे झाले, सगळ्यांनी केशर प्या. तुम्ही असं तजेलदार छान छान दिसायला लागाल. 1 ग्रॅम 710 रुपयाला आहे, डीपी 485 रुपये. त्याच्यामुळे हे कुठल्याच एमएलएम कडे प्रोडक्ट नाही. महिला ब्युटी पार्लर मध्ये जातात, एका फेशियलला 500 रुपये घेतात, 2 दिवसाची कमाल.
पण हे महिनाभर घ्या ना एक सॅफ्रॉन, रोज पाणी पित बसा, टकाटक लाल बुंद चेहरा दिसायला लागेल. त्याच्यामुळे हे वापरा. ब्राह्मी, ब्राह्मी सुद्धा आपल्याकडे प्रोडक्ट आले, 60 गोळ्या आहेत त्याच्यामध्ये. ब्राह्मी कोणी घ्यायचं? मेंटल फंक्शन सच ॲज कॉग्निशन, निर्णय क्षमता कमी, दात कीळ, फीट, चक्कर, झोप लागत नाही, स्मरणशक्ती वाढण्यासाठी, बुद्धिमत्ता वाढण्यासाठी ब्राह्मी लहान मुलांना द्या. 10वीतली मुलं, 12वीतली मुलं, मेडिकल, इंजिनिअरिंग, वकील सगळ्यांना देऊ शकता. अँटीऑक्सिडंट जास्त आहे, आजारी पडणार नाही. तणावमुक्ती, अँटी डिप्रेशन प्रॉपर्टीज, कामिंग इफेक्ट ऑन ब्रेन, प्रोड्युसेस गुड स्लीप, छान झोप लागायला लागेल. रक्ताभिसरण चांगलं ठेवतं, रिड्यूस ब्लड प्रेशर कमी करतं, ताण कमी करतं. रोज एकच गोळी खायची आहे फक्त ब्राह्मीची, 2 महिने जाईल, फक्त 315 रुपये. लोक खुश होतील माहितीये का डीएक्शन वरती, एवढं स्वस्त छान छान प्रोडक्ट आम्हाला द्यायला लागलाय. जाऊ दे घराघरात मस्तपैकी. ओके, कोकोजी लहान मुलांच्या करता. कोकोजी मध्ये काय काय? कार्बोहायड्रेट्स म्हणजे एनर्जी, सगळ्यात महत्वाची. तुमची मुलं थकून येत आहेत, अभ्यास किती असतो, आई मला काम होत नाही, अभ्यास होत नाही, कार्बोहायड्रेट्स कमी पडतायत. वडापाव, मिसळपाव, झोमॅटो, स्टिंगन असलं काहीतरी खाण्यापेक्षा पेप्सी नका देऊ, कोकोजी द्या. प्रोटीन्स, प्रथिनं जास्त आहे, त्यामुळे वजन उंची सगळं वाढायला लागेल. पोटॅशियम, एनर्जी जास्त आहे. कॅल्शियम, दात हाडं बळकट राहतील, केस चांगले राहतील. फॉस्फेट, सोडियम कमी होतं काय म्हाताऱ्यांचं, सलाईन लावायला लागते सोडियम कमी झालं तर. आपल्या कोकोज मध्ये सोडियम आहे. सगळ्यात महत्वाचं आयर्न, रक्त वाढेल. व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन B3, डायजेशन चांगलं करतं, पचन चांगलं ठेवतं, मेंदूची वाढ चांगली करतं, मेंदू शार्प करतं आणि अभ्यासात फोकस. ओके, सगळ्यात महत्वाचं फोकस आपल्याला खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही वापरायला सुरुवात करा. डोंट रिस्क युअर लाईफ फॉर टेम्पररी प्लेजर, स्टे फोकस्ड. सगळ्यात महत्वाचं, चला पिक्चरला चाललाय तिकडं बघू काहीतरी व्हिडिओ युट्यूब, नो. अभ्यास म्हणजे अभ्यासच व्हायला पाहिजे. टेम्पररी प्लेजर मध्ये इंटरेस्ट ठेवायचा नाही. स्टे फोकस, प्रोव्हाइड एनर्जी अँड फॉर फिजिकल ऍक्टिव्हिटी. डोळ्याकरता प्रचंड चांगला आहे. इम्युन सिस्टम मॉड्युलेटर, 1 सॅशे पर डे. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांच्यावर, नातवंडावर, नातीवर प्रेम करत असाल तर त्यांना कोकोजीच आणा. नको आम्हाला ते तुमचं काय बूस्टन, कॉम्प्लान, हॉर्लिक्सन, काय गरज नाही. कोकोजी नंबर 1 हे सुरुवात करा. त्याच्यामध्ये कोकोआ फ्रूट आहे, ब्राह्मी, केशर आणि हे सगळं एकत्र तुम्ही देऊ शकता. कंबुचा, कंबुचा ड्रिंक आपल्याकडे किती छान छान आलंय. आता हा जो कंबुचा प्यायला आलाय हा आंबवलेला चहा आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यात कुठल्या प्रकारचा आर्टिफिशियल कलर नाही, फ्लेवर कुठला टाकलेला नाही, प्रिझर्वेटिव्ह केमिकल टाकलेलं नाहीये. त्याच्यामुळं हे त्वचेचा दाह कमी करतं, पोटातले अल्सर कमी करतं, जंत कमी करतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवतं, बद्धकोष्ठता घालवतं, एनर्जी वाढवतं, कॅन्सर होऊ देत नाही, पचन चांगलं करतं, डायबिटीस पण कंट्रोल करतं कंबुचा. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं हृदय पण चांगलं ठेवतं. 145 रुपयाला 285 मिलीची बॉटल आहे आणि 1610 रुपये जर दिले, 14 बॉटलचे पैसे द्या आणि 16 बॉटल घेऊन जा. ऑफर चालू आहे, मजबूत जाऊ दे ना खप्पेच्या खप्पे. तुमच्या घरी पाहुणा आला कुठला तरी स्पेशल, त्याचा कंबुचा पाजायचा, कंबुचा पेला की आवडेल त्याला, आवडला की गेला गावात, एक बॉक्सच द्यायचा. मी पण आज एक बॉक्स देऊन टाकला. वजन कमी करायचं असेल ना, बॉक्स पहिला सांगायचं, 1 महिना कोर्स करावा लागेल, रोज एक कंबुचा प्यायचा, रोज संध्याकाळी. पटापट पोट छान व्हायला लागतं, पोट साफ व्हायला लागतं, स्किन चांगली व्हायला लागते, बीपीचं प्रेशर कमी होतं, शुगर प्रेशर कमी व्हायला लागतं, झोप छान लागायला लागते आणि वाव फॅक्टर. लहान मुलांना तुम्ही द्या. रविवारी तर नवी घ्यायलाच पाहिजे. वडापाव खाल्लाय, मिसळपाव खाल्लाय, मटण खाल्लंय, बाहेरगावी जाऊन आलाय, हॉटेलिंग केलंय, तर कंबुचा पिल्याशिवाय झोपवू नका. एवढं चांगलं प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे कंबुचा कुठं कुठं काम करतो? कॅन्सर, डायबिटीस, बॅड कोलेस्ट्रॉल, संधिवात आणि गॅस्ट्रिक अल्सर. त्याच्यामुळं हा कंबुचा दिला गेला पाहिजे. अजून आपल्याकडे आता एक प्रोडक्ट आलंय सगळ्यात महत्वाचं. कुठलं प्रोडक्ट आहे? कॉर्डिसेप्स. जशी आपल्याकडे कॉफी होती की नाही, तशा आपल्याकडे गोळ्या पण आलेत. चित्रामध्ये बघा, तुम्हाला एक महिला दिसते वरती, कशी दिसते? डाव्या बाजूला सुरकुतलेली स्किन, केस पांढरे, आणि तीच महिला कॉर्डिसेपच्या गोळ्या खायला लागली. 1 बॉटल जम्बो घ्या फक्त, सकाळी 4 संध्याकाळी 4 किंवा सकाळी 3 संध्याकाळी 3. तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये ओव्हरऑल एनर्जी वाटायला लागेल, केस छान वाटायला लागतील, टकाटक वाटायला लागेल. चल काम करू, किती काम, डँग 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 असं नुसतं पळत राहाल सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. फुल एनर्जी, व्हिगर, व्हायटॅलिटी वाढते, परफॉर्मन्स चांगला व्हायला लागतो. जी मुलं स्पोर्ट्स मध्ये खेळतायत, कंपनीत खूप काम असतं, दगदग ताणताना होतं, या सगळ्यांनी
कॉर्डिसेपच्या गोळ्या खायला पाहिजे स्टॅमिना एनर्जी वाढण्यासाठी. याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. काम कुठं करतं? ज्यांना हृदयविकार, त्यांना फुफ्फुसाचे आजार, ज्यांना किडनीचा त्रास आहे, अशा तिन्ही ऑर्गनला शाबूत ठेवण्यासाठी कॉर्डिसेपच्या गोळ्या जायला पाहिजे दादांनो. डीएक्सनचे प्रोडक्ट समजावून घ्या. आता ही जी मीटिंग ऐकली, ह्याचे लिंक येते, युट्यूब चॅनल आहे, लोकांना लिंक पाठवा. या लिंक वरती माझा नंबर अजिबात नाही, माझं नाव सुद्धा सांगायची गरज नाही. जे लिंक पाठवतील त्यांनाच कॉल करा, तुम्हालाच कॉन्टॅक्ट होऊ दे, पण लोकांना माहिती द्या. लोकांना माहिती नाही. दुर्दैवानं लोक छोट्या छोट्या आजाराकरता लाखो रुपये दवाखान्यात घालवतात, रिझल्ट नाही, माणसं गरीब झाली, कंगाल झाली आणि तशीच मेली. असं नको व्हायला. डीएक्सएन एक वरदान आहे आपल्या सगळ्यांना मिळालेलं. तुम्ही तर प्रोडक्ट वापराच, पण लोकांच्या घराघरापर्यंत ते जाऊ द्या. अजून एक प्रोडक्ट आपल्याकडे, लायन्स मेन. ज्या लोकांना मन कमजोर आहे, हलकं मन आहे, भित्र मन आहे, त्याच्यानंतर अजिबात तुम्ही काय म्हणूया आपण त्यांना, कुठला ताण सहन होत नाही, घाबरून लगेच जातात त्यांना, किंवा मेंदू असं डोकं गच्च होतं, निर्णय क्षमता कमी झाली, लक्षात अजिबात राहत नाही, विसराळूपणा वाढलाय, भीतीच वाटत राहते, फोबिया आलाय, पब्लिक मध्ये कसं बोलायचं, स्टेजवरती कसं बोलायचं, नाही बा मला भीतीच वाटते, मी कसं काय सांगणार, काय होत नाही, चावतंय काय कोण, लायन्समॅनच्या गोळ्या खायला द्या. त्यामुळं ह्या पण गोळ्या 4-4 खायला द्या. तुमचं मन रिकामा लागेल. आजपर्यंत तुम्हाला वाटतंय की नाही, राव मी कुठं बोललोच नाही, मला बोलता येत नाही, भीती वाटत होती, लायन्समॅन 1 महिनाभर खायला द्या. तो अख्ख्या चौकात उभं राहून भाषण द्यायला लागेल, वागता पब्लिक टाकाटॅक. त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली वाढायला लागेल, याचा खूप फायदा होतो. अजून आले आपल्याकडे राईस ब्रँड गोडे तेल ऑइल. राईस ब्रँड गोडे तेल का द्यायचे आपल्याला? तुम्ही आता जे गोड तेल आणता त्याच्यामध्ये 20% सर्रास भेसळ असते आहे. ओके. त्याच्यानंतर आपलं जे राईस ब्रँड आहे तांदळाच्या छिलक्यापासून बनवलंय, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रचंड आहेत. 15,000 ppm गॅमा ओरिजिनल कोणाच्याही राईस ब्रँड मध्ये अजिबात नाही. त्यामुळे जास्त जळत नाही, जास्त लागत नाही. 550 रुपयाला 2 लिटर आहे बरं, 2 लिटर. 1 लिटर नाही, ते 550 रुपये, 2 लिटर आहे. म्हणजे किती, 270 रुपये लिटर झालं. घाणा तेल तेवढ्यालाच आहे, करडईचं तेल तेवढ्यालाच आहे, जाऊन बघा, शेंगदाणा तेल तेवढ्यालाच आहे, लाकडी घाणा. आता जर तुम्ही डिएक्सनचं कार्ड काढलं तर हे तेल 440 रुपयाला आहे. सगळ्यात महत्वाचं, मग एकदम जर 12 लिटर घेतलं 6 बॉटल तर 3300 रुपयाला आहे. आणि डिस्काउंट मध्ये किती रुपयाला माहितीये का? 2600 रुपयाला आहे. म्हणजे 204 रुपये लिटर गोड तेल कुठलंच मिळत नाही, डीएक्सनचं मिळतंय. घराघरापर्यंत द्या. आणि आता तुमच्या घरातलं गोड तेल जरी बदललं तरी राईस ब्रँडचं जर तुम्ही घेतलं तर काय फायदा होतो? तुमचं पोट चांगलं साफ होतं, तुमचं वजन वाढत नाही, तुमची त्वचा चांगली राहते, डोक्याचे काही डोक्यावरती राहतील, भरपूर वाढतील, त्वचा तजेलदार व्हायला लागेल, 0 कोलेस्ट्रॉल आहे. त्याच्यामुळे हार्टचे प्रॉब्लेम राहणार नाही. त्याच्यामुळं घराघरात राईस ब्रँड कुकिंग ऑइल. महिलांनो तुम्ही तरी बदला, स्वतः वापरा. राईस ब्रँड तेल घरी आणलं, भजी तळा आणि शेजारी पाजारी खायला चारा, पोहे करा, लोकांना ते तेलातले चारा. मग लोक ऑटोमॅटिक त्या बायका सगळ्या बॉटल द्यायला लागतील आणि त्यातनं आपले कस्टमर वाढतील. मिठाच्या भरण्या बदला, मिठामध्ये सुद्धा प्रचंड भेसळ आली आहे. मग आपल्याकडे जे मीठ आलंय हिमालयन पिंक सॉल्ट आहे, समुद्रातलं मीठ नाही, त्याच्यामध्ये प्लास्टिक भरपूर आहे. आपल्याकडे जे मीठ आलंय त्याच्यामध्ये 84 खनिज क्षार आहेत आणि झोप चांगली येते, बीपी कंट्रोलमध्ये येतो, श्वसन संस्था, सर्दीची अलर्जी निघून जाते, त्याच्यानंतर रक्तातली साखर कमी होते, पोट चांगलं साफ होतं, पीएच बॅलन्स कमी होतो. आणि ज्यांना पोटात गोळ्या येतात, पाठ कंबरीमध्ये चमका निघतात, हाडं कमजोर झाली आहेत, ते सगळं बरं व्हायला लागेल फक्त मीठ बदलल्यामुळं. ज्यांना थायरॉइड आहे, ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांची वजन भयंकर वाढली आहेत, सगळ्यांनी मिठाच्या भरण्या पहिल्या बदला. ओके. 800 ग्रॅमची भरणी 370 रुपयाला आहे, 260 रुपये डिस्काउंट प्राइस आहे. 200 ग्रॅमची 120 रुपयाला आहे, ती 90 रुपयाला आहे. मीठ तरी बदला, काकडीवरती टाका, कलिंगडात टाका, अजून फळावरती टाका आणि सॅलडवरती टाका, 1 नंबर लागतंय. त्याच्यामुळे हे सगळं बदला. आणि तुम्हाला एक गुड न्यूज आहे, पुण्यामध्ये परिहार चौकामध्ये डीएक्सन क्लिनिक सुरू झालंय. डीएक्सन कंपनीचा आहे बरं, त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं दिलाय. हा मोबाईल नंबर कशा करताय? मोबाईलवरती फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता.
बुधवारी फक्त फ्री मिळेल तुम्हाला. फिजिकली गेलात बुधवारी ते फी घेत नाहीत. इतर दिवशी गेला डॉक्टर तिथल्या फी घेतील. पण तुमच्याकडे असे काय डॉक्टर आले, असे पेशंट आले, क्रोनिक पेशंट आलेत आणि आपलं सांगून त्यांना पटत नाही, त्यांना म्हणायचं चला परिहार चौकात औंधला, तुम्हीच पैसे भरा, डॉक्टरांना भेटा, डॉक्टर डिएक्सनचे प्रोडक्ट लिहून देतील, ते तुम्ही आणून द्या तुम्हाला द्यायचे तसे. पण बिहार युपीचे लोक काही करतायत, आपली का करत नाहीयेत पुण्यातली? आपण आपल्या शेजारी सगळं आहे पण आपण फायदे घेत नाही, ते फायदे आपोआप करून घ्या आणि चांगले बिझनेस वाढवा, पर्सनल पी वाढवा, काम जास्त करा. थँक्यू, धन्यवाद.